नमस्कार सर्वांना. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी पुन्हा एकदा ना तुमच्यासोबत ही अशी मस्त अशी गौराईला साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे डिटेलमध्ये. तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा. स्टेप बाय स्टेप यामध्ये मी सगळं सांगितलेलं आहे, काही टिप्स पण सांगणार आहे पुढे. तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हालाही मदत होईल तर गौराईला साडी कशी नेसवायची यासाठी. तर चला सर सुरुवात करूया. तर इथे बघू शकतो तुम्ही गौराई आपली किती सुंदर दिसत आहे. तर आज मी तुम्हाला ना काष्टा साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे. तर हे जे स्टँड आहे तर ह्याच्यावरती दाखवणार आहे. तर हे जुन्या पद्धतीचं स्टँड आहे. तर पुढे मी साडी अशी घेतलेली आहे आणि ज्वेलरी पण थोडीफार घेतलेली आहे. तर पहिल्यांदा अगोदर ना साडी ओपन करून घ्यायची आणि थोडासा जो आपण पहिल्यांदा खोचत असतो भाग तर तो थोडासा सोडून द्यायचा, थोडा जास्त सोडायचा, म्हणजे जो काष्टा आहे आपल्याला पाठीमागं घ्यायचा तर तो थोडासा नीट येईल म्हणून. तर त्यानंतर खोचून घ्यायचा असा आपलेली साडी थोडी, आणि त्यानंतर हा जो आपण सोडलेला जो भाग आहे तर तो एकत्र करून इथे मी पुढे जो जिथून घालून घेतले ना तर इथे दाखवले, इथून घालून असं पाठीमागे घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्या निर्या करून आपल्याला खोचून घ्यायचं आहे. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट आलते की काष्टा साडी नेसवून दाखवा म्हणून. तर म्हटलं चला आज दाखवूयात. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि लगेच झटपट होते अशी काष्टा साडी नेसून. तर आता त्या जेवढी बॉर्डर आहे तर तेवढ्या मापाने या निर्या करून घ्यायच्यात आपल्याला इथं, आणि त्यानंतर मग तिथं खोचायच्यात व्यवस्थित. तर थोडंसं मोठं मागचा काष्टा ना असला तर थोडंसं छान दिसतं. तर ह्या इथं थोडंसं जो प्लेट्स आहेत तर त्या थोड्या काढून घ्यायच्यात, कारण आपल्याला ते पुढं घेऊन जी बॉर्डरची साईड आहे तर ती पुढं घेऊन नंतर खोचायची. तर इथं बघा अशा प्रकारे पुढं घ्यायचं आणि जी सरळ बाजू आहे बॉर्डरची तर पुढे ती अशी खोचून घ्यायची, आणि म्हणजे दिसताना पण ते छान दिसतं. तर आणि त्यानंतर आपल्याला जो पदर आहे तर तो सुद्धा ना जिथून आपण काष्टाचं पाठीमागं खोचलेला आहे तो जिथून आपण बाहेर काढून घेतलेला तर तिथूनच पदर पण इकडच्या साईडला असं काढून घ्यायचं आहे बाहेर, आणि नंतर मग निर्या करून आपल्याला खांद्यात टाकायचे. तर असा सगळा पदर इकडे काढून घ्यायचा बाहेर, आणि नंतर मग ना जे आपलं मुखवटा आहे गौरीचा तर तो एकदम टाईट बसण्यासाठी हालायला नको म्हणून इथं मी नॅपकिन वापरते. तर एखादं जाड जे कापड कोणतंही असेल तर ते तुम्ही वापरू शकता. तर हे जे हात आहेत तरी असे ठेवून घेतल्यात नीट, जसे बसतात जसे आहेत तर तसे ठेवून घेतलेत. त्यानंतर इथं आपल्याला जो मुखवटा आहे तर तो लावून घ्यायचा आहे. तर एकदम टाईट असा लावून घ्यायचा, म्हणजे हलणार नाही थोडा, नाही तर मग धक्का लागला तर पडू शकते. तर त्यानंतर इथं आपल्याला ना जे पदर आहे तर त्याच्या निर्या करून घ्यायच्या. तर तुम्ही मोठ्या पण करू शकता आणि तुमच्या ह्याच्यानुसार पदर किती पाहिजे तेवढा घ्यायचा आहे. तर पदराच्या निर्या करताना ना पुढचं आणि पाठीमागची जी निरी आहे तर पहिली आणि लास्टची निरी तर ती थोडीशी मोठी करायची, म्हणजे मधल्या ज्या निऱ्या असतात तर त्या बाहेर आल्या येत नाहीत, आणि जरी आले तरी एवढं काही दिसून येत नाही म्हणून. आणि ही जी मी पद्धत तुम्हाला दाखवते तर ही आपली महाराष्ट्रीयन पद्धत म्हणू शकता. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून अशा साड्या नेसल्या जातात. तर जुन्या आजी असतील गावाकडच्या वगैरे तर दररोज म्हणलं तरी त्या साड्या अशा नेसतात, काष्टा साडी. तर थोडीशी त्यांची पद्धत वगैरे अशी वेगळी असते. तर पाठीमागे काष्टा त्यांचा असतो. तर मी इथे जे आहे तर एक प्लेट जी आहे फक्त बॉर्डरची ती फक्त पुढं घेतलेली आहे, तर एवढाच फरक आहे. तर अशा सगळ्या आपल्या निर्या करून झालेल्या आहेत त्या पदराच्या. त्यानंतर हा पाठीमागं जो नॅपकिन आपण लावलेला आहे तर तिथं ते धरून पिन लावून घ्यायचे, म्हणजे पदर नीट बसेल आणि खाली येणार नाही. तर नंतर पाठीमागे पण सगळ्या प्लेट ज्या आहेत तर त्या जुळवून घेऊन पिन लावायचे, म्हणजे सगळं पदर आपला नीट बसेल.
नंतर इथं सगळं ना प्लेट्स वगैरे नीट करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे दागिने वगैरे घालून घ्यायचे. तर इथं काष्टा साडी म्हणलं की कंपल्सरी कंबरपट्टा हा येतोच. तर काष्टा साडी असल्यावर कंबरपट्टा छानच दिसतो. तर इथे कंबरपट्टा लावून घेतला आहे गौरीला. त्यानंतर मग दागिने जे काय आहे तर ते घालून घ्यायचे. तर तुमच्या ह्याच्यानुसार किती जास्त थोडे काय असेल ते तर घालून घ्यायचे दागिने. तरी ते पाठीमागं पिन वगैरे असे लावून टाईट थोडासा कंबरपट्टा लावून घेतला म्हणजे खाली सरकणार नाही कंबरपट्टा. आणि तर यायचं नंतर मी असे दागिने जे आहेत तर घालून घेतले. तर एक गळ्याबरोबर एक असं घातलं होतं छोटंसं आणि त्यानंतर जे मोठं घंटण आहे तर ते घातलं होतं. तर जास्त काही दागिने घातले नाही. तर अशा आपले गौरीचा ना लूक आहे. तर त्यानंतर ना पदर मी मोठाच काढला होता अगोदर. तर कारण डोक्यावरून घेण्यासाठी ना पदर लागतो. तर गौराईला साडी नेसवायचं म्हणलं मग कोणतीही पद्धत असू ती तर थोडा पदर मोठा लागतोच. तर इथे सगळे असे दागिने वगैरे घालून झालेले आहेत फायनली. तर आपल्या गौराईचा लूक बघू शकता तुम्ही. तर एकदम सुंदर असा आलेला आहे. तर काष्टा असल्यामुळे ना गौराई खरंच खूप छान दिसते. तर एकदम आपण जी साधी साडी नेसवतो त्याच्यासुद्धा एकदम छान दिसते.